नमस्कार. इन्फोकोड चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण माहिती बघत आहोत की 26 डिसेंबर 2024ला मार्गशीर्ष महिन्यातला महालक्ष्मी व्रताचा जो शेवटचा गुरुवार आलेला आहे त्याचं उद्यापन कसं करायचं, मागील भागामध्ये आपण नैवेद्याविषयी माहिती बघितलेली आहे. आता आपल्याला माहिती आहे की ह्या गुरुवारी एकादशी आलेली आहे, तर नैवेद्य दाखवायचा की नाही ह्याचं डिस्कशन आपलं मागील व्हिडिओत झाले. आता उद्यापन कसं करायचं आहे, तर ह्या गुरुवारी देखील नेहमीप्रमाणेच आपण सगळी विधिवत पूजा मांडायची आहे. पूजा मांडताना फळं आणि दूध साखर देखील महालक्ष्मींना आपण मांडायची आहे. फक्त त्यांना नैवेद्य दाखवण्याची जी प्रोसेस असते पाणी शिंपडून ती करायची नाही. फक्त मनोभावे म्हणायचे मनातल्या मनात की हा नैवेद्य ग्रहण करा महालक्ष्मी वाते, अशी अशी एकादशी आलेली आहे, तर तो दाखवत नाही आहे पण मांडलेला आहे तुम्हाला तुमच्यासाठी. व दिवसभर उपवास धरायचा आहे. तो उपवास शुक्रवारी सोडायचा आहे व संध्याकाळी महिलांना बोलून हळदी कुंकू देखील करायचे व शुक्रवारी उद्यापन करायचे. उरलेली माहिती पुढील भागामध्ये बघूयात. बाय बाय.